हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज सकाळी सकाळी आले होते पियुष मॅडम. मग खूप दिवसांनी आली होती. मग तिला म्हणलं आता मी कामालाच लावते तिला. तिला म्हटलं तू आली आहे ना, अगोदर मला चहा बनवून दे. मग ती म्हणत होती तू बनव तू बनव. मी म्हणलं नाही, मला आज तुझ्या हातचा चहा प्यायचा आहे. मग ती मस्तपैकी चहा बनवून आली आणि त्याच्यासोबत जेवायला पण घेऊन आली. बघा, दाखवत होती मी जेवायला पण आलेलं आहे. मग त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि तिला म्हणलं आपण रेडी होऊ आणि मंदिरात जाऊ. मी रेडी झाली. इथं माझ्यापेक्षा जास्त टाईम तिला लागतो आवरायला, कारण ती खूप बडबड करते. आपण इकडं जाऊ तिकडं जाऊ, हे करू ते करू, असं तसं शॉपिंग हे ते तिचं कंटिन्यू काही ना काही बडबड चालूच असते. माझ्यापेक्षा जास्त टाईम तीच घेते आवरायला. नंतर आम्ही रेडी वगैरे झालो आणि मग माझा फ्रेंड आला आम्हाला घ्यायला. तिचा पण फ्रेंड आहे, माझा पण फ्रेंड आहे. मग आम्हाला मंदिरात जायचं होतं म्हणून आम्ही मस्तपैकी अगोदर म्हणलं आपण फुलांच्या दुकानात जाऊया. मग आम्ही तिकडं फुलांच्या दुकानात गेलो आणि काकाला म्हणलं एक छान असा हार बनवून द्या. मग त्यांनी मस्त असा हार दिला आम्हाला. बघा हार किती सुंदर आहे. मग आम्ही गेलो मंदिरात आणि देवीला हार घातला. बघा किती छान दिसते, एकदम प्रसन्न वाटतं दर्शन केल्यावर देवीचं. त्याच्यानंतर बाहेर आलो. मग ती म्हणली मला चिक्की खायची आहे, कोणत्या तरी चिक्कीच्या दुकानात घेऊन चल. मग आम्ही नंतर गेलो चिक्की खायला. बघा कशी हसते ती, कंटिन्यू हसतच असते. म्हणून मी तिला व्हिडिओमध्ये गांजाचा रोल देते. असं नाही ती रिअलमध्ये गांजा वगैरे पिती, तसं काही नाही आहे. ती कंटिन्यू हसतच असते. आणि खूप लोकांना असं वाटतं की आमचं भांडण झालं आहे, आमच्या दोघींमध्ये काहीतरी झालं आहे म्हणून आम्ही रील्स वगैरे शूट करत नाही आहे. की म्हणजे खूप लोकांचे काही गैरसमज झालेले आहेत. तर असं नाही आहे. ॲक्च्युली ती आता जॉबला लागलेली आहे. मग जॉबमुळे तिला टाईम नाही भेटत यायला. जेव्हा तिला सुट्टी असते तेव्हा ती कधी येते आणि भेटून मला निघून जाते. व्हिडिओज वगैरे शूट करायला एवढा टाईम नाही भेटत आम्हाला आजच्यासाठी.